की बुवा तात्काळ त्याचा जो काही प्रश्न आहे, त्याचा जो काही विषय आहे, हा निकाली निघण्यासाठी तातडीची फीस भरतो ना. तातडीची फीस भरून त्यांना तात्काळ जी काय सेवा ह्या लोकांनी द्यायला पाहिजे होती ती न देता ऑनलाईन त्यांचा अर्ज निकाली पण काढून टाकला आहे. बरोबर आहे ना? हो. म्हणजे मला संपर्क न करता, बरोबर, मला नोटीस न देता, संबंधित शेतकऱ्याला कसल्याही पद्धतीची नोटीस नाही, कसलाही संपर्क नाही, त्या ठिकाणी त्यांचा अर्ज निकाली काढून टाकला आहे. यांचं जवळजवळ 8-10 महिने झाले ते चालूच आहे. हे मामा बोरोडीहून आलेत. आज बोरोडीहून यायचं म्हणजे 40 किलोमीटर आहे. हे धानोऱ्यानं आलेत, ह्यांना बी जवळजवळ 30 किलोमीटर आहे. जर 30-30 किलोमीटरवरून हे लोक इथे येतात आणि या ठिकाणी अधिकारी भेटत नाहीत आणि उडवाउडवीचे उत्तर देत असतील तर हे गंभीर बाब आहे. आणि जे कोण याच्यामध्ये दोषी असेल, जर यांच्या अधीक्षक अभियंत्यांनी तात्काळ यांच्यावर कारवाई केली नाही तर पुढं येणाऱ्या ह्याच्यामध्ये ह्या भूमी अभिलेख कार्यालयाला आम्ही कुलूप लावल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाहीत. ठिकाणी हा जो सगळा विषय झाला आहे, शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी वाढत आहेत, ह्या तालुकाभरातल्या अडचणी या ठिकाणी वाढत आहेत. जर या ठिकाणी ह्या भूमी अभिलेखनी तात्काळ हे प्रश्न निकाली नाही काढले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं भूमी अभिलेख कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल, याची यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. मार्च 23मध्ये तातडीची फी भरलेली होती, परंतु संबंधित प्रशांत खरात्या साहेबांनी मला कुठलीही कल्पना न देता माझा 20 एप्रिललाच अर्ज निकाली काढला आहे. त्याच्यात काय म्हणतात, ते संबंधिताला नोटीस दिली असता त्यांना प्राप्त झालेली नाही म्हणून अर्ज निकाली काढतात. आणि जेव्हा मी इथं चौकशी करायला आलो तेव्हा मला चितळे साहेबांनी त्यांच्या कॅम्प्युटरमध्ये खरातनी जो शेरा मारलेला आहे तो मला त्यांनी दाखवलेला आहे. आणि तो शेरा मी माझ्या काय केलेला आहे, मोबाईलमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, म्हणजे फोटो काढून घेतलेला आहे. मला संपर्क केला नाही, मला फोनसुद्धा केला नाही, मला मेसेजसुद्धा केला नाही. आणि खरातनी माझा अर्ज कसं काय निकाली काढला आणि 20 एप्रिललाच निकाली काढला. आम्ही 2 महिने झालं वाट बघत होतो मोजणीसाठी. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मला रस्ता करणं गरजेचं आहे माझ्या शेतामध्ये. यांनी माझी मोजणीच केली नाही. कवर आम्ही चक्कर मारायच्या का परत आम्ही तातडीची परत 24,000 रुपये फी भरायची. मी यासाठी काय केलं आहे, 4 प्रतीमध्ये अर्ज तयार केलेला आहे. संबंधित इथं तहसीलदारला, जिल्हाधिकारी आणि आयुक्तालय साहेब यांना मी आता काय करणार आहे, हा अर्ज काय करणार आहे, मी पोस्टेज करणार आहे. तहसीलमध्ये जाऊन मी स्वतः देणार आहे आणि हे 2 राहिलेले अर्ज मी पोस्टेज करून या प्रशांत खरातची काय करणार आहे, तक्रार करणार आहे. 2 महिने भरून होऊनसुद्धा माझी अजून या व्यक्तींनी मोजणी केलेली नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.